गणेश नाईकांच्या नवी मुंबईतील जनता दरबाराच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। गणेश नाईकांच्या ठाणे नवी मुंबईतील जनता दरबाराला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध आहे। गणेश नाईक इतर खात्यामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा याचिकेमधून आरोप करण्यात आलाय। शिंदेंच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकरांनी ही याचिका दाखल केली आहे। 15 दिवसांमध्ये भाजपचा डोंबिवलीमध्ये ठाकरे आणि शिंदेंना धक्का आहे। आज शिंदेंच्या शिवसेनेच्या अनमोल म्हात्रेंचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेचे दीपेश म्हात्रे भाजपमध्ये आलेले होते। अनमोल म्हात्रेंच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपकडून गुप्तता पाळण्यात आली। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अनमोल म्हात्रे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय। शिवसेनेला धक्का, अनमोल म्हात्रे भाजपत। अनमोल म्हात्रे हे शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रेंचे पुत्र। वामन म्हात्रे कल्याण डोंबिवलीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते। शिवसेनेचे युवा नेते अशी अनमोल म्हात्रेंची ओळख, यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। अनमोल म्हात्रेंच्या प्रवेशाबाबत भाजपकडून गुप्तता पाळण्यात आली। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेश झाला। महापालिका क्षेत्रांमधून होणाऱ्या इन्कमिंगमुळे भाजपच्या ताकदीत वाढ। भाजपने ठाकरेंना सुद्धा धक्का दिलाय। राजू शिंदे अद्वै हिरे कमळ हाती घेणार आहेत। शिंदेंच्या उमेदवारांच्या विरोधात लढणारे ठाकरेंचे शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करतील। अद्वै हिरेंनी हुसेनच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती। राजू शिंदेंनी शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये राजू शिंदेंची आज भाजपमध्ये घर वापसी होतीये। घटनेसंदर्भात माझी भूमिका मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे। आलेल्या सर्वच माध्यमांचं मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय। 5 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये जी साधू हत्याकांडाची दुर्दैवी घटना घडली, अतिशय संवेदनशील अशा विषय, आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे। या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे। या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही। मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सरकारने मला पोलीस संरक्षण सुद्धा दिलेलं आहे। पण हे करत असताना माझ्यावरती कालपासनं समाज माध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलिन केली जाते समाजामध्ये, की त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे, मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन झालेली आहे। या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबामधल्या सगळे चौकशी एजन्सीला दिलेले आहेत। आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा मी दिलेलं आहे। या प्रकरणामध्ये माझं कालपासून माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे। काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो, पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे। माझा मुलगा माझा मुंबईला खोलीतला आहे। तो मला फोन करून सांगतो, पप्पा माझा मित्र तुझा बाप गुन्हेगार आहे, खुनी आहे, त्याने पैसे खाल्लेत का, त्याने पक्षाकडनं पैसे गेलेत का, असे करून त्याचं हॉस्टेलला राहणं कठीण झालंय। त्याचा आज पेपर आहे, काल पेपर होता, आज तो पेपर द्यायला जात नाही। राजकारण राहिले एका दुसऱ्या बाजूला, मला राजकारणातनं संपवायचं असेल संपू द्या, मला काही म्हणणं नाही, परंतु माझ्या कुटुंबाला जो त्रास होतोय ती भूमिका मांडण्यासाठी मी आज इथं आहे, की अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय। आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतंय, खास करून माझ्या मुलांना, माझी छोटी मुलगी आहे 7 वर्षाची, ती टीव्हीवर बघून रडते, मला विचारते, पप्पा हे काय चालू आहे, तुम्हाला का सारखं दाखवतायत, तुम्हाला गुन्हेगार का सांगतायत। माझा मुलगा 17 वर्षाचा आहे, मुंबईला पहिल्यांदा तो गेलाय हॉस्टेलला, त्याला तिथं मित्र चिडवतात, त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळं गाण्यासाठी कमेंट येत आहेत। आमचं जगणं मुश्किल केलेलं, माझ्या मुलांचं ठीक आहे, माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं। मी अत्यंत संघर्षातनं आलेला कार्यकर्ता आहे, अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय, परंतु या राजकारणासाठी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल, परंतु यामध्ये माझे कुटुंब, माझी मुलं भरडली जात आहे। मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये मी त्या महंत साधूंना, जे पूजनीय आहेत, आमचं दैवत आहे, त्यांना पोलिसांच्या विनंतीवरनं मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलं आणि तो गुन्हा असेल
तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब भरडलं जातंय. मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय. राजकारण एका बाजूला, परंतु इथं माझं कुटुंब भरडलं जातंय. एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे. कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद. आपण जो भाजप प्रवेश केला ह्यात भाजपकडून किंवा संघ किंवा विश्व हिंदू परिषदेकडून आपल्यावरती ही टीका होत होती. मग आपण दबावात्मक भूमिका घेऊन तिथे प्रवेश केला का, असाही सवाल आता विचारला जातोय. माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यावरती मला कुठलंही स्टेटमेंट द्यायचं नाही. तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता, कारण सुरुवातीला भाजपानेच तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केल्याच्या अशा अनेक टीका सुद्धा उडवल्या होत्या आणि पुन्हा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता? त्या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्यावेळेसचे आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्षप्रवेश केलेला नाही. मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांती तो पक्षप्रवेश केलेला. आता आपली पुढची भूमिका कशी असणार आहे? माझी पुढची भूमिका काय नाही. माझी भूमिका हीच आहे की जे माझ्या या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय. माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे. माझ्या मुलाला कॉलेज सोडणं, आता त्याला कॉलेज सोडावं लागतं, त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय. आमच्या राजकारणाचा त्याचा काय संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय. एवढं वाईट. एखाद्या बापाबद्दल जर मुलाला त्याची जिथं 150 किलोमीटर आहे, 17 वर्षाचा, अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही, काय अवस्था असेल बाप म्हणून माझी. आयुष्यभर मी ते तसंच घेऊन फिरणार का? आता ही लढाई माझ्या मुलांसाठीच ही आहे. राजकारण एका राहिलं बाजूला. त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही. माझं कौटुंबिक पार्श्वभूमी, माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे मांडायला मी इथं आलेलो आहे. आपण जेव्हा प्रवेश जो केला तर वरिष्ठांशी वगैरे कोणाशी वरिष्ठांशी बोलणं झालं होतं का, की फक्त तालुका अध्यक्ष किंवा इथे खासदार यांच्याशी बोलणं प्रवेश झाला? माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्षप्रवेश केला. आले होते, त्यांची आता काय भूमिका असणार आहे? आता मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही. कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय, समाज माध्यमांमध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे. मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही. मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, कारण की मी त्यांच्यासोबत आहे. माझा विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील. या सर्व प्रकरणामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का? माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही. माहिती समोर अशी येते की आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली, त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं होतं, तसंच 2029ला उमेदवारी देऊ असं आश्वासन देखील दिलं होतं. त्यानंतर हा प्रवेश झाल्याचं सांगितलं जातं. माझं वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही. अशा कुठलाही शब्द नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करणार आहे. ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोचणं, सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं, त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्यात, एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा. सर, प्रसार माध्यमांवर अशी चर्चा आहे की भाजपमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आणि 24 तासात तो परत स्थगित करण्यात आला. हा भाजपचा स्टंट असू शकतो का? काय सांगा? नाही, या बाबतीत मला काहीच म्हणायचं नाही. आता ज्या पक्षातून आपण इथे प्रवेश केला त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे असतील किंवा इतर मोठे नेते आहेत, त्यांच्याशी काही तुमचा संपर्क झाला का? त्यांनी तुम्हाला काही फोन चर्चा झाली का? नाही, माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही. तुम्हाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षाचं काहीतरी आमिष दाखवलं भाजपने आणि ते त्या पक्षाच्या किंवा इतर पक्षाच्या लोकांना ते आवडलं नाही. नाही, असं काही. तुम्ही नवीन भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला लगेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे करणार म्हणजे